श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज आपण बनवणार आहे शेंगदाण्याची आणि गुळाची पोळी, जी की 3 ते 4-5 दिवस सहज टिकते आणि आपण प्रवासात जातानाही घेऊन जाऊ शकतो। 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे, ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि मंद आचेवरती छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि लाल शेंगदाणे भाजून घ्यायचे। आणि आपण जी रोज पोळ्याला कणिक पिंतो तीच कणिक घ्यायची, कणिकीत काही फरक नाही करायचा। आणि गूळ किसून घ्यायचा, तुम्हाला जसा आवडेल तसा किसून घ्या। मी एकदा खिसणीनं किसून दाखवलेला आहे आणि नंतर चाकूने किसलेला आहे। मला चाकूने खिसायला आवडला म्हणून मी चाकूने केले। नंतर शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची। हाताने निघत नव्हते म्हणून नंतर मी रुमालाचा यूज केलेला आहे। रुमालामध्ये चोळल्यावर शेंगदाण्याची साल लवकर निघते। आणि नंतर साल स्वच्छ पाकडून घ्यायची। शेंगदाणे पाकडून घेतल्यावर स्वच्छ साल निघून गेलेली आहे पूर्ण। आणि नंतर मिक्सरमध्ये काढायची आणि एक विलायची किंवा वेलदोडा आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये चवीनुसार। आणि नंतर फिरून बघायचं आणि बघायचं कसं झालं। मीडियम होतं, असं एकदम बारीक झालं पाहिजे। बारीक झाल्यावर त्यामध्ये गूळ ॲड करायचा आणि नंतर जायफळ टाकायचं। कोणता बी गोड पदार्थ बनवत असताल ना तर थोडासा जायफळ टाकायचं, कारण चव छान लागते जायफळाने। आणि गुळाचा जर पदार्थ असेल तर नक्की जायफळ टाका। आणि नंतर मग याचा लाडू झाला पाहिजे त्याचा। आणि हे लाडू आमच्या घरीसाठी होता। आणि जसं आपण पुरणाची पोळी करतो त्या पद्धतीने नंतर लाटून घ्यायचं। आणि ही पोळी मीडियम आचेवर भाजायची। आणि जेवढी कडक भाजताल ती पोळी तेवढी छान लागते। कडक भाजून घ्यायची। हे आपलं स्वामींचा नैवेद्य। आणि मी त्याच्यासोबत तोंडी लावायला केली होती शेपूची भाजी। आणि या उरलेल्या पोळ्या सकाळी खाण्यासाठी मी अशा पसरून ठेवल्या होत्या। थँक्यू। श्री स्वामी समर्थ।